नाशिक परिसरातील पाटील नगर मैदान येथे मराठा फाउंडेशन आयोजित नाईट अंडरआर्म क्रिकेट टुर्नामेंट 2026 या भव्य क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन मोठ्या उत्साहात बुधवारी पार पडलं. प्रकाश जोतात खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेमुळे परिसरातील क्रीडाप्रेमींमध्ये विशेष उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. स्पर्धेसाठी आयोजकांनी आकर्षक बक्षिसांची घोषणा केली असून प्रथम पारितोषिक 51,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 31,000 रुपये, तृतीय पारितोषिक 21,000 रुपये आणि चतुर्थ पारितोषिक 11,000 रुपये असे ठेवण्यात आले. यामुळे स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. उद्घाटन सोहळ्याला नगरसेविका रश्मी हिरे, नगरसेवक सुधाकर बडगुजर, नगरसेवक मुरलीधर तात्या भामरे, नगरसेविका साधना मटाले, नगरसेविका कविता नाईक तसेच दीपक बडगुजर, पवन मटाले आणि अंकुश वराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते फीत कापून स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. या स्पर्धेचं आयोजन मराठा फाउंडेशनच्या वतीनं हर्षद निकम यांनी केलं असून त्यांना अभिषेक जाधव, सौरभ क्षीरसागर, अमोल सोनकांबळे आणि रमेश मणिया यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय असं जाहीर करते. त्याचबरोबर जे काही टीम्स या टुर्नामेंट मध्ये पार्टिसिपेट करणार आहेत त्यांना आम्ही सगळेच जण खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि हर्षद भाऊचं मी मनापासून कौतुक करेल की कायमच खूप चांगले उपक्रम ते पाटील नगरच्या ग्राउंड वरती घेत असतात आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे सगळेजण मोकळे आहेत, परीक्षा पण झालेल्या आहेत. असं छान वातावरणाचं औचित्य साधून सगळ्या युवकांना एकत्र आणण्यासाठी हर्षद भाऊंनी अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. मी आमदार सीमाताईंच्या वतीने देखील त्यांना खूप मनापासून शुभेच्छा देते आणि सगळ्याच टीमला ऑल द बेस्ट. थँक्यू. नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेची टुर्नामेंट आज हर्षद भाऊ निकम यांनी आयोजित केलेली आहे. या टुर्नामेंटबद्दल जर सांगायचं झालं तर नाशिकमध्ये बऱ्याच वेळा जर बघितलं तुम्ही तर खूप कालावधीपासून हे टुर्नामेंट आहे ना, नाईट अंडरआर्म क्रिकेट हा कालवश झालेला होता, बऱ्यापैकी बंद झालेला होता. पण या वर्षीपासून यांनी हा उपक्रम चालू केला आणि पुन्हा नवीन नाईट अंडरआर्म क्रिकेटला नवी संजीवनी दिलेली आहे. तर हर्षद निकम आणि त्यांच्या सर्व टीमचं आपण एक अभिनंदन करूया आणि अंडरआर्म क्रिकेटला त्यांनी नवीन संजीवनी देऊन त्यांना परत जीवित केलेलं आहे. तर त्याच्याबद्दलही त्यांचे आभार मानूया. थँक्यू सर, व्हेरी गुड. खूप छान टुर्नामेंट आयोजित केलेली आहे. खूप चांगली क्रिकेट आहे. नाशिकमधल्या बहुतांश टॉपेस्ट म्हणजे वरच्या टॉपच्या लेवलच्या ज्या कोण टीम आहेत ते इथे पार्टिसिपेट करतात. सर, यंदाच्या टुर्नामेंटमध्ये काय नवीन विशेष काय ठेवले, बक्षीस वगैरे कसं काय? बक्षीस तर मोठ्या प्रमाणात आहेच, कॅश प्राइज आहेच. पण ही टीम जर टुर्नामेंटचं सांगायचं झालं तर ऑक्शन टुर्नामेंट झालेली. ही अंडरआर्म कधी आजपर्यंत ऑक्शन टुर्नामेंट झालेलीच नव्हती. पण याचं ऑक्शन केलं गेलं. काही जवळपास 250-300 विद्यार्थ्यांनी, स्पोर्ट्सचे जेवढे खेळाडू होते त्यांनी त्याच्यात सहभाग नावनोंदणी केली आणि त्यांचं ऑक्शन होऊन प्रत्येक टीममध्ये खेळाडू निवडले गेलेले आहेत. आता हे सगळे चांगल्या लेवलचे खेळाडू आहेत. याच्यात तुम्हाला सगळ्या मॅचेस खूप चांगल्या पाहायला मिळतील. याचं सगळं श्रेय जातं हर्षद भाऊ निकम आणि आपल्या इथले सर्वांचे चारही लाडके नगरसेवक. ते सगळ्यांच्या सहकार्यामुळेच ही टुर्नामेंट आयोजित होते. स्थानिक तरुणांना खेळण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलंय. उद्घाटनाप्रसंगी मान्यवरांनी मैदानात उतरून फलंदाजीचा आनंद घेतला. नगरसेविका रश्मी हिरे आणि नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी षटकार ठोकत उपस्थित प्रेक्षकांचा उत्साह दुप्पट केला. यावेळी टाळ्यांच्या कडकडाटात आणि जल्लोषात वातावरण रंगून गेलं. सिडको परिसरातील पाटील नगर मैदानावर आयोजित ही स्पर्धा पुढील काही दिवस रंगणार असून स्थानिक खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची उत्तम संधी मिळणार आहे. या स्पर्धेमुळे परिसरात क्रीडा संस्कृतीला चालना मिळणार असल्याचं मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात आलंय. नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको.